कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवरती मोठी कारवाई करण्यात आल्याचं समोर येत आहे। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधात ही पोलिसांनी कारवाई केली। डोंबिवली मनपाडा पोलिसांनी गस्ती दरम्यान गांजा विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या। कल्याण पूर्व टाटा नाका परिसरामध्ये त्याला सापळा रचत अटक केली। पप्पू राठोड असं या गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। त्याचे वडील देखील गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आले। पप्पू राठोड विरोधामध्ये याआधी देखील गांजा विक्री बाबतचे गुन्हे दाखल असून पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत। मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानं आणि मार्गदर्शनाखाली अवैध धंदे तसेच नशाखोरांविरुद्ध कारवाई नेहमीच केली जाते। त्याचाच एक भाग म्हणून रात्री गस्त करत असताना आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या खबरीवरून आम्ही एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही त्या रेलेव्हंट सेक्शनखाली गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीचं नाव आहे पप्पू दशरथ राठोड। याच्यापूर्वी पण त्याचे पोजेशनचे म्हणजे ताब्यात बाळगण्याचे जे विक्रीसाठी ताब्यात बाळगणे, गांजा ताब्यात बाळगणे असे गुन्हे आहेत। तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असलेला पप्पू राठोड याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत।